नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षांमध्ये 2011च्या जनगणनेवर खास प्रश्न विचारले जातात. चला तर यातील सर्वात महत्त्वाचे आकडे आणि तथ्ये एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया, जेणेकरून परीक्षेसाठी आपली तयारी एकदम पक्की होईल. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण जनगणनेच्या इतिहासापासून सुरुवात करून 2011च्या आकडेवारीचं सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि हो, शेवटी एका प्रश्नमंजुषेने आपली माहिती किती पक्की झाली आहे हेही तपासणार आहोत. सगळ्यात आधी पाया पक्का करूया. जनगणना म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीची मोजणी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीची नोंद. या माहितीमुळेच देशाच्या विकासाची दिशा ठरवायला मदत होते. ओके, तर आता आपण पाहूया की भारताच्या जनगणनेचा हा प्रवास नेमका सुरू कसा झाला. ही गोष्ट फक्त आकडे मोजण्यापुरती मर्यादित नव्हती, तर आपल्या देशाला समजून घेण्याची एक मोठी प्रक्रिया होती. ही टाईमलाईन आपल्याला दाखवते की जी जनगणना ब्रिटिश काळात फक्त प्रशासकीय सोयीसाठी सुरू झाली होती, तीच स्वतंत्र भारतात विकासाचं नियोजन करण्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ कशी बनली. आता थेट 2011च्या जनगणनेवर लक्ष केंद्रित करूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही मूलभूत पण अत्यंत महत्त्वाचे तपशील आहेत जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. विशेषतः आपली जनगणना आपले भविष्य हे घोषवाक्य नक्कीच लक्षात ठेवा, कारण यावर परीक्षेत अनेकदा प्रश्न विचारला जातो. आणि हो, जनगणना आयुक्त CM चंद्रमौली हे नावही महत्त्वाचं आहे. ह्या भागात आपण जरा खोलात शिरणार आहोत. लोकसंख्या, तिचा वाढीचा दर, घनता आणि लिंग गुणोत्तर हे आकडेच आपल्याला भारताचं खरं चित्र दाखवतात. लोकसंख्येच्या वितरणाकडे पाहिलं की उत्तर प्रदेश आणि सिक्कीम यांच्या लोकसंख्येतला प्रचंड फरक लगेच लक्षात येतो. या तक्त्यावरून आपल्याला देशात लोकसंख्येचं केंद्रीकरण कुठे झालं आहे याचा स्पष्ट अंदाज येतो. सर्वाधिक लोकसंख्या असलेली पहिली 3 राज्य लक्षात ठेवण्यासाठी ही एक सोपी ट्रिक आहे. अंब्रेला या शब्दातला UMB लक्षात ठेवा. U म्हणजे उत्तर प्रदेश, M म्हणजे महाराष्ट्र आणि B म्हणजे बिहार. सोपं आहे ना? आता वाढीच्या दरावर नजर टाकूया. मेघालयामध्ये सर्वाधिक वाढ झाली, पण नागालँड हे एकमेव असं राज्य होतं जिथे लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षेसाठी हमखास विचारला जाणारा मुद्दा आहे. हे लक्षात ठेवण्याची सुद्धा एक सोपी युक्ती आहे. मेघालय म्हणजे मेघ किंवा वाढ आणि नागालँडमधला ना म्हणजे नकारात्मक वाढ. अशा युक्त्या परीक्षेच्या वेळी खूप कामी येतात. हा तक्ता आपल्याला लोकसंख्येची घनता आणि लिंग गुणोत्तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी दाखवतो. बिहारमधील प्रचंड घनता तिथे संसाधनांवर किती ताण असेल हे दर्शवते, तर केरळमध्ये 1000 पुरुषांमागे 1084 स्त्रिया असणं हे एक उत्तम सामाजिक निर्देशक आहे. चला, आता आपण साक्षरतेच्या आकडेवारीकडे वळूया. यातून केवळ शिक्षणाचीच नाही, तर भारताच्या सामाजिक प्रगतीचीही कल्पना येते. हा एकच आकडा खूप काही सांगून जातो. 16.68% ही आहे पुरुष आणि महिलांच्या साक्षरतेमधील तफावत. यावरून स्पष्ट दिसतं की महिला शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्यासमोर अजूनही खूप मोठं आव्हान आहे. इथे आपल्याला साक्षरतेतली 2 टोकं दिसतात. एकीकडे 94% साक्षरतेसह केरळ आहे, तर दुसरीकडे फक्त 61.8% साक्षरतेसह बिहार. आणि राजस्थानमधील पुरुष-महिला साक्षरतेतील मोठी तफावत ही एक चिंतेची बाब आहे. आता पाहूया की 2011मध्ये भारतातील किती लोक ग्रामीण भागात राहत होते आणि किती लोक शहरांमध्ये. ही विभागणी देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक रचनेवर मोठा प्रभाव टाकते. आकडे अगदी स्पष्ट आहेत. 2011मध्ये भारताची जवळपास 69% लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती, तर केवळ 31% लोकसंख्या शहरांमध्ये होती. यावरून भारताला आजही खेड्यांचा देश का म्हणतात हे बरोबर समजतं. इथे आपण पाहू शकतो की हिमाचल प्रदेशात जवळपास 90% लोकसंख्या ग्रामीण भागात होती, तर याच्या अगदी उलट गोव्यामध्ये 62% जास्त लोकसंख्या शहरांमध्ये राहत होती. ठीक आहे, आतापर्यंत आपण बरीच माहिती पाहिली. चला, आता एका जलद उजळणी चाचणीने ही माहिती पक्की करूया, जेणेकरून हे सगळे मुद्दे परीक्षेच्या दिवसापर्यंत लक्षात राहतील. पहिला प्रश्न, लोकसंख्येची नकारात्मक वाढ नोंदवणारं एकमेव राज्य कोणतं होतं? आठवतंय?
ते होतं नागालँड, जिथे वाढीचा दर उणे 0.47% होता. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? बरोबर, याचं उत्तर आहे बिहार. आता इतिहासावरचा एक प्रश्न, भारताची पहिली संपूर्ण जनगणना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1881 मध्ये लॉर्ड रिपिन यांच्या काळात. आणि शेवटचा प्रश्न, पुरुष आणि महिलांच्या साक्षरतेत सर्वात मोठी तफावत कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे राजस्थान. आणि म्हणूनच जनगणना महत्वाची आहे, कारण ती आपल्याला धोरणं आखण्यासाठी नेमकं कुठे लक्ष केंद्रित करायचं आहे हे दाखवते. तर जनगणना ही केवळ आकडेवारी नाही, तो समाजाचा आरसा आहे, विकासाच्या नियोजनाचं एक महत्त्वाचं साधन आहे आणि आपल्या सामूहिक प्रवासाची एक नोंद आहे. आता पुढची जनगणना आपल्याबद्दल काय नवीन गोष्टी समोर आणेल हे पाहणं. नमस्कार. चला, आज आपण महाराष्ट्राची कहाणी बघूया, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जनगणनेच्या आकड्यांमधून. हे आकडे आपल्याला भारताच्या या अत्यंत गतिशील राज्याबद्दल नक्की काय सांगतात तेच आज आपण शोधणार आहोत. सुरुवातच करूया एका प्रचंड आकड्याने, 11,24,00,000च्या आसपास. आता हा आकडा इतका मोठा आहे की तो आपल्या कल्पनेपलीकडचा वाटू शकतो, पण आपण तो सोपा करून समजून घेऊ. या आकड्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. विचार करा, जर महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देश असता तर तो जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक ठरला असता. खरं तर आपली लोकसंख्या मेक्सिको या देशाच्या जवळपास आहे. कमाल आहे नाही का? तर आजच्या आपल्या या प्रवासाचा मार्ग असा असेल. आपण आधी मोठ्या चित्रावर नजर टाकू, मग शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रातला फरक समजून घेऊ, त्यानंतर या आकड्यांमागे दडलेल्या सामाजिक गोष्टींचा शोध घेऊ, मग स्थलांतराची कहाणी, सरकारी धोरणं आणि शेवटी एक छोटीशी प्रश्नमंजुषा. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचं चित्र समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊ, म्हणजे पुढे सगळं सोपं जाईल. बरं, आपण जेव्हा लोकसंख्या वाढली असं म्हणतो तेव्हा आपला अर्थ असतो दशवार्षिक वाढ. म्हणजे अगदी सोपं आहे. 10 वर्षांपूर्वी किती लोक होते आणि आज किती आहेत यातील फरक, तोही टक्केवारीत. कल्पना करा, तुम्ही 10 वर्षांपूर्वीचा तुमच्या कुटुंबाचा फोटो काढला आणि आजच्या फोटोशी तो जुळवून पाहिला, बरोबर? तसंच काहीसं. आता इथे बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या एका दशकात जवळपास 16% वाढली. आकडा मोठा वाटतोय ना? पण तो संपूर्ण भारताच्या सरासरी वाढीपेक्षा किंचित कमी आहे. यामागे काय कारणं असू शकतात याचा विचार करायला हवा. चला, आता पुढे जाऊ आणि बघूया की ही वाढ राज्यभरात कशी विभागली गेली आहे. कारण यातूनच 2 अगदी वेगळ्या महाराष्ट्रांची कहाणी आपल्यासमोर येते. आजही राज्यातले बहुसंख्य म्हणजे जवळजवळ 55% लोक खेड्यांमध्ये राहतात. पण शहरांचा वाटाही खूप मोठा आहे, 45%, आणि तो खूप वेगाने वाढतोय. हेच तर महाराष्ट्राच्या बदलाचं केंद्र आहे. आणि इथे आपल्याला या बदलाची खरी गती दिसते. शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येच्या दुप्पट नाही तर दुप्पटपेक्षाही जास्त वेगाने वाढतीये. यावरून हे अगदी स्पष्ट होतंय की महाराष्ट्राचं भविष्य अधिकाधिक शहरी होत चाललंय. या शहरी वाढीमुळे काय होतं तर लोकसंख्येच्या घनतेत प्रचंड फरक दिसतो. लोकसंख्येची घनता म्हणजे काय? सोपं आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात? विचार करा, काही ठिकाणी गर्दीने खचाखच भरलेली पार्टी आहे, तर काही ठिकाणी अगदी मोकळी जागा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपल्याच राज्यात किती मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला मुंबई उपनगर, जिथे अक्षरशः खचाखच भरलेली पार्टी आहे, आणि दुसऱ्या बाजूला गडचिरोली, जिथे मोकळ्या जागाच जागा आहेत. आता आपण फक्त लोक कुठे राहतात याच्या थोडं पुढे जाऊया. काही महत्त्वाचे सामाजिक निर्देशक पाहू, जे आपल्याला या लोकसंख्येच्या रचनेबद्दल आणखी काहीतरी सांगतील. आता वळूया एका खूप महत्त्वाच्या सामाजिक निर्देशकाकडे, तो म्हणजे लिंग गुणोत्तर. याचा सरळ अर्थ आहे, दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती. जर हा आकडा 1000 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी आहे. आता ही सारणी बघा. ठाणे, पुणे आणि विशेषतः मुंबई उपनगर हे सगळे सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि शहरी जिल्हे आहेत. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर 1000च्या खूप खाली आहे. साहजिकच प्रश्न पडतो की या मोठ्या शहरांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या इतकी कमी का आहे? साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र राष्ट्रीय सरासरीपेक्षा निश्चितच पुढे आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण इथेही पुरुष आणि महिलांच्या साक्षरता दरांमध्ये एक मोठी दरी आहे, जी अजूनही आपल्याला सांधायची आहे. तर आपल्याला हे सगळे नमुने का दिसतात? शहरांमधलं कमी लिंग गुणोत्तर आणि कमी होत चाललेली ग्रामीण लोकसंख्या
या सगळ्याचं उत्तर एका मोठ्या शब्दात दडलं आहे: स्थलांतर. हे आकडे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातात. नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लोकांना खेड्यातून शहरांकडे ढकलतायत आणि खेचतायत? यामागे 2 प्रकारची कारणं आहेत: पुश फॅक्टर्स, म्हणजे जे लोकांना गाव सोडायला भाग पाडतात, आणि पुल फॅक्टर्स, म्हणजे जे त्यांना शहराकडे आकर्षित करतात. गावात रोजगाराच्या संधी कमी आहेत, त्यामुळे लोक बाहेर ढकलले जातात, तर शहरांमधील नोकरीची आणि चांगल्या आयुष्याची आशा त्यांना खेचून आणते. याचमुळे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी झालेली दिसते. ही सगळी आकडेवारी फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाहीये, यावरच आपल्या राज्याचं आणि देशाचं भविष्य अवलंबून असतं. सरकार या माहितीचा वापर करून धोरण आखतं, जेणेकरून लोकसंख्येतील बदलांना योग्य दिशा देता येईल. उदाहरणार्थ 2000 सालचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघा. त्यात फक्त आकडेवारी नव्हती, तर एक स्पष्ट योजना होती. यात आरोग्य सेवेसारख्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यापासून ते 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचं एक मोठं ध्येय होतं. महाराष्ट्रासारख्या वेगाने शहरीकरण होणाऱ्या राज्यांसाठी लोकसंख्येच्या वाढीला योग्य वळण देण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. चला आता आपण मुख्य संकल्पना तर पाहिल्या. बघूया आपल्याला किती लक्षात राहिले ते एका छोट्याशा प्रश्नमंजुषेतून. पहिला प्रश्न: महाराष्ट्रातला असा कोणता जिल्हा आहे जिथे लोकसंख्येची घनता इतकी जास्त आहे की त्याला आपण खचाखच भरलेली पार्टी असं म्हणू शकतो? अगदी बरोबर, मुंबई उपनगर, जिथे एका चौरस किलोमीटरमध्ये 20,000पेक्षा जास्त लोक राहतात. आणि आता शेवटचा पण विचार करायला लावणारा प्रश्न: मुंबईसारख्या शहरातलं 860 सारखं कमी लिंग गुणोत्तर आपल्याला कोणती कहाणी सांगतं? हे आपल्याला सांगतं की कामासाठी, रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर पुरुष शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. आणि या एका गोष्टीमुळे शहरं आणि मागे राहिलेली गावं या दोन्हींच्या सामाजिक जडणघडणीवर खूप मोठा आणि खोलवर. नमस्कार. आज आपण महाराष्ट्राला जरा वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. आकड्यांच्या नजरेतून. हो, आपण 2011च्या जनगणनेच्या जगात डोकावणार आहोत. आणि विश्वास ठेवा, हे फक्त आकडे नाहीत, तर आपल्या राज्याची एक कहाणी आहे. तर 2011मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? आकडा आहे 11,23,74,333. हो, तब्बल 11.25 कोटींपेक्षा जास्त. केवढा मोठा आकडा आहे हा, नाही का? पण मग प्रश्न असा पडतो की ही एवढी मोठी लोकसंख्या आपल्या राज्याच्या 35 जिल्ह्यांमध्ये नेमकी कशी राहते, कशी वाढते, आणि शिक्षणाचं काय? चला तर मग ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आपण अगदी मोठ्या चित्रापासून सुरुवात करून छोट्या छोट्या इंटरेस्टिंग गोष्टींपर्यंत जाणार आहोत. तर सुरुवात करूया सेक्शन 1 पासून, लोकसंख्येचं एकंदरीत चित्र. म्हणजे ही लोकसंख्या राज्यात कशी विभागली आहे आणि तिची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत. आता ही गोष्ट बघा, खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण जर संपूर्ण भारताचा विचार केला तर जवळपास 68% लोक खेड्यात राहतात. पण महाराष्ट्रात हा आकडा आहे साधारण 55% आसपास. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपला महाराष्ट्र देशाच्या सरासरीपेक्षा जास्त शहरी आहे. जास्त लोक शहरांमध्ये राहतात. आणि ही तफावत फक्त राज्यापुरती नाही, जिल्ह्याजिल्ह्यांमध्येही जमीन आसमानाचा फरक आहे. विचार करा, एका बाजूला आहे ठाणे जिल्हा, जिथे 2011मध्ये तब्बल 1.1 कोटी लोक राहत होते, म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या. आणि दुसराच टोकाला आहे सिंधुदुर्ग, जिथे फक्त 8.5 लाख लोक होते, म्हणजे सर्वात कमी. केवढा फरक आहे बघा. बरं, आता पुढच्या सेक्शनकडे वळूया. विभाग 2, वाढ आणि घनता. म्हणजे गेल्या 10 वर्षांत लोकसंख्या किती वाढली आणि लोक किती दाटीवाटीने राहतायत. तर 2001 ते 2011 या 10 वर्षांच्या काळात काय झालं? महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली तब्बल 15.99%. आता तुम्हाला वाटेल हा मोठा आकडा आहे, पण भारताच्या सरासरी वाढीच्या दरापेक्षा जो 17.5% होता, हा आकडा खरा तर कमी आहे. म्हणजे आपल्या राज्याच्या लोकसंख्या वाढीचा वेग देशापेक्षा थोडा कमी होता. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. आपल्याला काय वाटतं की प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढलीच असेल, बरोबर ना? पण तसं नाहीये. काही जिल्हे तर असे आहेत जिथे लोकसंख्या वाढण्याऐवजी चक्क कमी झाली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. मुंबई शहर जिथे लोकसंख्या उणे 7.57% घटली, रत्नागिरी उणे 4.82% आणि सिंधुदुर्ग उणे 2.21%. या 3 जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या चक्क कमी झाली. आता आपण घनतेबद्दल बोलणार आहोत. पण घनता म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. एका चौरस किलोमीटरच्या जागेत किती लोक राहतात तो आकडा. यावरून आपल्याला कळतं की एखादी जागा किती गर्दीची आहे.
आणि घनतेच्या बाबतीत तर मुंबई उपनगर सगळ्या रेकॉर्ड्सच्या पुढे आहे. विचार करा, एका चौरस किलोमीटरच्या परिसरात जवळपास 21,000 लोक. हो, 20,980. ही आपल्या राज्यातली सगळ्यात जास्त गर्दीची जागा आहे. ठीक आहे. मग जर ही सगळ्यात गर्दीची जागा असेल तर सगळ्यात कमी गर्दीची म्हणजे विरळ जागा कोणती असेल? आणि उत्तर आहे गडचिरोली, जिथे 1 चौरस किलोमीटरमध्ये फक्त 74 लोक राहतात. कुठे मुंबई उपनगरचे 21,000 आणि कुठे गडचिरोलीचे 74. हीच तर महाराष्ट्राची विविधता आहे. एकाच राज्यात 2 पूर्णपणे वेगळी जगं. चला तर मग आता एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया, लिंग गुणोत्तर. म्हणजे दर 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती आहे, हे समीकरण काय सांगतं ते पाहूया. इथेही आपल्याला 2 टोकं दिसतात. एका बाजूला आहे रत्नागिरी, जिथे दर 1000 पुरुषांमागे तब्बल 1122 स्त्रिया आहेत, म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त. हे राज्यातलं सर्वाधिक प्रमाण आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे मुंबई शहर, जिथे हाच आकडा फक्त 832 आहे, सर्वात कमी. आणि संपूर्ण महाराष्ट्राची सरासरी पाहिली तर ती आहे 929. पण असा प्रश्न पडतो की रत्नागिरीत पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त का आणि मुंबईत इतक्या कमी का? या आकड्यांमागे नक्की काय दडलंय? याचं सगळ्यात मोठं कारण आहे स्थलांतर, म्हणजे मायग्रेशन. रत्नागिरीसारख्या भागातून, कोकणातून खूप सारे पुरुष कामासाठी, नोकरीसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात. आणि त्यामुळे काय होतं, त्यांच्या मूळ गावी स्त्रियांची संख्या जास्त दिसते आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पुरुषांची संख्या वाढते. चला आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. विभाग 4, साक्षरतेचा चित्र. आणि इथे महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे. आपल्या राज्याचा साक्षरता दर आहे 82.34%. हा आकडा भारताच्या 73% सरासरीपेक्षा खूपच चांगला आहे. ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे. पण इथेही आपल्याला पुन्हा एकदा तीच तफावत दिसते. एका बाजूला आहे मुंबई उपनगर, जिथे साक्षरता दर जवळपास 90% आहे, म्हणजे राज्यात सगळ्यात जास्त. तर दुसऱ्या बाजूला आहे नंदुरबार, जिथे हाच आकडा फक्त 64.38% आहे, राज्यात सगळ्यात कमी. यावरून शिक्षणाच्या बाबतीत असलेला प्रादेशिक असमतोल स्पष्ट दिसतो. बरं, आतापर्यंत बरीच आकडेवारी पाहिली. चला तुमची मेमरी थोडी टेस्ट करूया. एक छोटासा प्रश्न अगदी सोपा आहे. असा कोणता मोठा शहरी जिल्हा होता जिथे 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्या वाढली नाही, उलट कमी झाली? आठवतंय? आणि उत्तर आहे मुंबई शहर, जिथे लोकसंख्या उणे 7.57% कमी झाली होती. बरोबर? तर ही होती महाराष्ट्राची आकड्यांमधली गोष्ट. विरोधाभासांनी भरलेली. एकीकडे प्रचंड गर्दीची शहरं तर दुसरीकडे शांत विरळ जिल्हे. एकीकडे वाढणारी लोकसंख्या तर दुसरीकडे स्थलांतरामुळे घटणारी. पण खरा प्रश्न हा आहे की यापुढच्या जनगणनेत चित्र काय असेल? हे ट्रेंड्स असेच चालू राहिले तर आपल्या भारताच्या या आर्थिक इंजिनचं, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य कसं असेल यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.